आता आपलं पुढचं 5.1 मधलं पुढचं जे एक्झाम्पल आहे किती नंबरचं 7 नंबरचं फाइंड द डिस्टन्स फ्रॉम आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे कोणता 4 - 2 6 टू ईच ऑफ द फॉलोइंग। आता पॉइंट कोणता दिलेला आहे बघा 4 - 2 6 या पॉइंट पासूनचं खाली जे पॉइंट दिलेले आहे त्याच्यापासूनचं डिस्टन्स काढायचं आहे। पहिला कुठला आहे बघा द XY प्लेन, ह्या पॉइंटचं XY प्लेन पासूनचं डिस्टन्स। आता XY प्लेन पासूनचं डिस्टन्स म्हणजे व्हॅल्यू कोणती असते मॉड Z। आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हा जो पॉइंट आहे तो काय कन्सिडर करायचा XY Z। X इज इक्वल टू काय आला 4, Y इज इक्वल टू -2, Z इज इक्वल टू 6। मग आता पहिला जो पॉइंट आहे द डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम XY प्लेन म्हणजे काय ना मॉड Z इज इक्वल टू 6, मॉड 6 इज इक्वल टू 6 आणि डिस्टन्स असल्यामुळे काय ना यूनिट्स। पण पुढचा दुसरा पॉइंट बघा फ्रॉम YZ प्लेन, YZ प्लेन म्हणजे काय ना मॉड X म्हणजे मॉड 4 इज इक्वल टू 4 युनिट्स। तिसरा डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम XZ प्लेन, XZ प्लेन म्हणजे काय ना मॉड Y इज इक्वल टू मॉड ऑफ -2 इज इक्वल टू 2 युनिट्स। आता मॉड काय घ्यायचं आहे डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह। आता हे -2 आहे त्यामुळे डिस्टन्स कधी मायनस येते का नाही, मॉड घालायचा आणि तर 2 युनिट्स। पुढचा जो आहे 4 डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम X ऍक्सिस, मग X ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे √x असेल तर काय ना y² + z² इज इक्वल टू √y -2 चा स्क्वेअर प्लस z 6 चा स्क्वेअर इज इक्वल टू √4 + 36 इज इक्वल टू काय आलं 40। बघा X ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स असेल तर y आणि काय ना z म्हणजे y² + z² √ मध्ये। मग √40 त्याची पोट कशी करू शकतो आपण 4 × 10 2√10 आणि डिस्टन्स असल्यामुळे काय युनिट्स असं लिहू शकताय। पुढचा बघा 5वा पॉइंट डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम y ऍक्सिस, y असेल तर काय ना x आणि z √x² + z² इज इक्वल टू √x ची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस z ची व्हॅल्यू किती 6। 4² किती आला बघा 16 आणि 6² किती आला 36। मग 16 + 36 इज इक्वल टू 52 त्याची पोट कशी करता येईल 4 × 13 2√30 युनिट्स आणि 6। आता सांगू काय बघा डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम Z ऍक्सिस, Z ऍक्सिस काय ना √x² + y² इज इक्वल टू √x ची व्हॅल्यू किती 4² आणि प्लस y ची व्हॅल्यू -2² इज इक्वल टू 4² किती आला 16 प्लस 4 इज इक्वल टू √20 2 × 10 सॉरी 4 × 20 ची पोट तुम्ही कशी करू शकता 4 × 5 4 चं स्क्वेअर रूट निघतंय किती 2√5 युनिट्स। बघा सगळे पॉइंट लक्षात आले डिस्टन्स फ्रॉम प्लेन अँड डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस। आता पुढचं एक्झाम्पल बघा झालं 7 नंबरचं एक्झाम्पल। आता पुढचं 8वं तुम्ही सोडवायचं आहे। पुढचं बघा 9 नंबरचं एक्झाम्पल फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ व्हर्टायसेस। आता ट्रायंगलचे व्हर्टेक्स दिलेले आहेत त्याचा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे। आता ड्रॉइंगमध्ये आपण डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट हे 2 प्रोडक्ट बघितलेले आहेत। क्रॉस एरिया ऑफ द ट्रायंगल त्याचे जे व्हर्टेक्स दिले असतील तर एरिया बघा ट्रायंगल जर आपण ABC कन्सिडर केला म्हणजे A इज इक्वल टू पहिला व्हर्टेक्स बघा 1 1 0 B इज इक्वल टू
काय 101, C इज इक्वल टू 0 1 1, 0 1 1. हे तीन व्हर्टेक्स दिलेले आहेत ए बी आणि सी. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 इंटू मॉड ऑफ ए बी बार क्रॉस ए सी बार असा एक फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला तुम्ही कुठला घेऊ शकताय, हा ट्रायंगल कुठल्या प्रकारचा आहे, इक्विलॅटरल आहे आयसोस्केलस आहे हे बघू शकताय. इक्विलॅटरल असेल तर त्याचा एरिया तुम्ही त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे √3/4 डिवाइड इंटू साइड स्क्वेअर असं पण काढू शकताय आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा काढू शकताय. मग त्यासाठी तुम्हाला काय काढता आलं पाहिजे, क्रॉस प्रोडक्ट काढता आला पाहिजे. आणि ए बी बार कसा लिहायचा, तर ए बी सी प्रत्येकाचा काय लिहायचा पोझिशन वेक्टर. ए चा पोझिशन वेक्टर काय ना ए बार, पहिला कंपोनंट आय बार प्लस ए बार आणि हा 0 असल्यामुळे लिहायची गरज नाही. बी बार इज इक्वल टू काय ना बघा आय बार जे बार 0 आणि प्लस ए बार आणि सी बार इज इक्वल टू आय बार 0 जे बार प्लस के बार. परत त्याच्यावर ए बार बी बार सी बार दीज आर पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉइंट्स ए बी अँड सी. आता काय कॅल्क्युलेट करा, ए बी बार कॅल्क्युलेट करा. हाऊ टू राईट ए बी बार मायनस ए बार, बी बार मधनं ए बार मायनस केला आपण, आय बार मायनस आय बार 0, के बार मायनस जे बार म्हणजे मायनस जे बार काय आला प्लस के बार. परत ए सी बार मायनस ए बार, सी बार मध्ये ए बार मायनस करा, जे बार मायनस आय बार. आता इथे आय बारची टर्म नाही म्हणजे मायनस आय बार, जे बार मायनस जे बार काय होणार 0 आणि प्लस के बार. ए बी बार काढला, ए सी बार काढला, आता त्याचा क्रॉस प्रोडक्ट 9 ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू. आता हा क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला लक्षात आहे का बघा, इट इज व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. त्यातला फर्स्ट रो काय येणार आय बार जे बार के बार. सेकंड रो ए बी बार मध्ये आय जे आणि के चे कोएफिशियंट्स 0 -1 1. ए सी बार तिसरा रो ए सी बार मधले आय जे आणि के चे कोएफिशियंट्स, आय बारचा कोएफिशियंट -1, जे बारचा 0, के बारचा 1 इज इक्वल टू आय बार इंटू. आता एक्सपान्शन बघा -1 इंटू 1 -1 आणि हा 0 म्हणजे -1 मायनस जे बार इंटू 0 मायनस मायनस काय होणार +1 आणि प्लस के बार इंटू 0 मायनस 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 म्हणजे -1 इज इक्वल टू -1 इंटू आय बार मायनस आय बार मायनस जे बार आणि मायनस के बार. आता काय काढायचंय आपल्याला, त्याचं मॅग्निट्यूड काढायचंय. देअरफॉर मॉड ऑफ ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड म्हणजेच काय, अंडर रूट मध्ये आय बार जे बार आणि के बारचे जे कोएफिशियंट आहेत त्याचा स्क्वेअर करून काय करायची ऍडिशन. मग आय बारचा कोएफिशियंट किती आहे -1 चा स्क्वेअर, जे बारचा पण किती आहे -1, के बारचा पण किती आहे -1. देअरफॉर मॉड ऑफ ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू अंडर रूट बघा -1 चा स्क्वेअर 1, इथे पण किती आलं 1 1 म्हणजे √3. आता हा झाला ए बी बार क्रॉस ए सी बार इथे काढला आपण, ही व्हॅल्यू आता इथे पुट करा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू आणि ए बी बार क्रॉस ए सी बार काय आला √3 इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर युनिट्स. बघा समजलं. आता दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकते बघा, हा जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल येतोय. इक्विलॅटरल ट्रायंगल मग त्याचा एरिया √3/4 इंटू साइड स्क्वेअर. त्याप्रमाणे तुमचं पण आन्सर हेच येऊ शकते. आणि आता तिसरंच एक्झाम्पल आहे, म्हणजे आता किती नंबर झालं बघा
7, 9 आणि 11 नंबरचं एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल काय बघा, शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. मग आता दिलेले पॉइंट आपल्याला कोलिनियर दाखवायचे. आता पहिलं काय दिले बघा, A 3, 2, -4, B 9, 8, -10, C -2, -3, 1, -2, -3, 1. आता हे पॉइंट आपल्याला काय दाखवायचे, कोलिनियर. आता कोलिनियरची कंडिशन आपल्याला माहित आहे, एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असेल, स्केलार मल्टिपल. देन these 3 वेक्टर्स आर कोलिनियर. आता ह्या 3 पॉइंट मधून 2 वेक्टर तयार करा. AB बार इज इक्वल टू, आणि AB बार लिहिण्या अगोदर त्या प्रत्येकाचा काय द्या, पोझिशन वेक्टर. A बार इज इक्वल टू 3I बार प्लस 2J बार -4 K बार. A चा पोझिशन वेक्टर, B चा पोझिशन वेक्टर B बार, 9I बार प्लस 8J बार -10 K बार. C चा पोझिशन वेक्टर C बार इज इक्वल टू -2I बार -3J बार प्लस K बार. परत ह्या 3 पॉइंट मधून काय तयार करा, 2 वेक्टर तयार करा. 2 वेक्टर तयार करताना तुम्ही कुठलेही 2 वेक्टर तयार करू शकताय. AB बार होऊ शकतोय, AC बार आणि तिसरा BC बार. बघा, AB बार, AC बार, BC बार, 3 पैकी कुठलेही 2 वेक्टर तयार करा. नाउ AB बार इज इक्वल टू काय ना, B बार मायनस A बार. B बार मध्ये A बार मायनस केला, 9I बार -3J बार, 9 - 3 6I बार, 8 - 2 प्लस 6J बार, -10 मायनस काय होणार, +4 -6 K बार. आता आपल्याला कंडिशन जी काढायची आहे ती कशी आहे बघा, एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय पाहिजे, स्केलार मल्टिपल. मग इथं काय करा, 1-2 स्टेप सोडायचं. आता दुसरा वेक्टर काढा, BC बार काढू शकता किंवा AC बार. आपण BC बार जर काढला, BC बार इज इक्वल टू काय ना, C बार मायनस B बार. C बार मधनं B बार मायनस करा, -2 -9 -11 I बार, -3 -8 -11 J बार, 1 मायनस काय होणार, +10 11 K बार. आता इथं काय करायचं बघा, या दोन्हीचं निरीक्षण करा आणि सारखा वेक्टर ब्रॅकेट मध्ये राहिला पाहिजे. असं करूया आपण. आता यातनं 6 कॉमन घेतले तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, I बार प्लस J बार मायनस K बार. परत हा 6 जो आहे तो लेफ्टला घ्या, AB बार डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू I बार प्लस J बार मायनस K बार. राईट डाउन दिस इज इक्वेशन 1. आता BC बार, आता BC बार मध्ये पण कॉमन घेताना हाच वेक्टर राईटला राहिला पाहिजे. काय कॉमन घेतलं पाहिजे आपल्याला, -11. -11 कॉमन घेतले, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा, I बार प्लस J बार मायनस K बार. परत हा -11 काय करा, लेफ्टला घ्या. Therefore BC bar divided by -11 is equal to I bar plus J bar minus K bar. आता इथं C इक्वेशन 1 and 2 RHS इक्वल आहे, RHS इक्वल, therefore LHS also इक्वल. मग LHS इक्वल इक्वेट करा. बघा, फ्रॉम 1 and 2 आता 1 मध्ये काय होतं बघा, AB बार डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू काय होतं, I बार प्लस J बार मायनस K बार. हे इक्वेशन आहे काय आपलं. मग 1 आणि 2 चं निरीक्षण करा. RHS इक्वल, therefore LHS also equal. Therefore AB bar divided by 6 is equal to BC bar divided by -11. And this we can write AB bar is equal to 6 right ला घ्या, -6 upon 11 into काय आला BC bar.
म्हणजे ए बी बार हा बीसी बारचा काय, आता बघा 6 - 6/11 हा काय स्केलार आहे. म्हणजे ए बी बार आपण कसा एक्सप्रेस केला, स्केलार मल्टिपल ऑफ बीसी बार. आता दिस शोज दॅट ए बी बार इज स्केलार मल्टिपल ऑफ बीसी बार. देयरफॉर ए बी बार अँड BC bar are collinear. And therefore वेक्टर जर कोलिनियर असतील तर ते वेक्टर ज्या पॉइंटनी तयार केलेले आहेत ते पॉइंट सुद्धा काय असणार, कोलिनियर. Therefore the points A, B, C are collinear. आता काय प्रूव्ह करायचं बघा, एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलार मल्टिपल किंवा ऑर त्या दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन काय दाखवायचं, 0. किंवा ऑर मेथड कशी आहे बघा, हा -11 लेफ्टला घ्या आणि 6 राईटला. -11 ए बी बार इज इक्वल टू 6 बीसी बार. मग 11 ए बी बार राईटला घेतल्यानंतर मायनस आहे ते काय होणार, प्लस. 11 ए बी बार राईटला ऑलरेडी टर्म आहे कोणती, 6 बीसी बार इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय आलं बघा, ऑर कंडिशन आली. ए बी बार आणि बीसी बारचं लिनियर कॉम्बिनेशन काय दाखवलं पण 0. तरी सुद्धा ते दोन वेक्टर काय असतात, कोलिनियर. किंवा एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय दाखवा, स्केलार मल्टिपल. समजलं. आता इथं दुसरे पॉइंट दिलेले आहेत बघा, सेकंड पी क्यू आणि आर. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकताय. पी क्यू आर मधून तुम्ही कुठलेही 3 वेक्टर तयार करा. दोन वेक्टर तयार, एकूण 3 वेक्टर तयार होतात. कुठलेही 2 वेक्टर तयार करा, पी क्यू, पी आर, क्यू आर. कुठलेही 2 तयार करा, तुम्हाला एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय मिळेल, स्केलार मल्टिपल. जर तुम्ही तिथं वजाबाकी जी आहे, सबट्रॅक्शन जी करतो आपण, तिथे एखादा पॉइंट जर तुम्ही चुकवला तरी सुद्धा तुमचा आन्सर चुकू शकतं. कारण शो दॅट असं एक्झाम्पल आहे. त्यामुळे एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय आला पाहिजे, स्केलार मल्टिपल आलाच पाहिजे. नाही आला तर आपलं काहीतरी वजाबाकी किंवा काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि चेक करू शकताय. आता 11 पर्यंत आपले एक्झाम्पल झालेले आहेत, 12 तुम्ही सोडवायचं आहे. पुढची राहिलेले एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. नाउ वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू.